माननीय अतिथींचे आगमन झालेले आहे, तरी आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करूया. कार्यक्रमात उपस्थित असलेले अभियोक्ता संसदीय पदाधिकारी संस्थापक माननीय शिंदकर सर, सचिव शिंदकर मॅडम व इतर सर्व मान्यवर सरस्वती एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते. थोडासा का होईना पण अंधार दूर करतात. समस्त विद्यार्थी व शिक्षकांचे विद्येचे आराध्य दैवत सरस्वती देवीची प्रतिमा पूजनही मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मान्यवरांच्या हस्ते पुष्कर प्रदर्शनाचे उद्घाटन देखील झालेले आहे. कॅप्टन लक्ष्मीबाई यांचा देखील आमच्या शाळेला पदस्पर्श झालेला आहे. त्यांच्या कार्याला माझा सलाम. मी आजच्या या संदर्भात अनेक माहिती देण्यासाठी मी मनीषा ढेबरे मॅडम यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आदरणीय विचारते आणि उपस्थित सर्व मान्यवरांना व माझ्या बालमित्रांना माझा स्नेह नमस्कार. आजचा हा कार्यक्रम खरंच विशेष आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतंय. आज या व्यासपीठावर मुलं विराजमान आहेत आणि आपल्या आज या हॉलमध्ये माननीय सोमनताई आपल्यात उपस्थित आहेत आणि किरण येळे सर ऑनलाईन उपस्थित आहेत.
काही अपरिहार्य कारणास्तव आज आपल्या या कार्यक्रमास ते प्रत्यक्ष हजेरी जरी लावू शकलेले नाही, तरी त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या मुलांसमवेत आहेत हे मी आपणास सांगू इच्छिते. आजचा हा कार्यक्रम म्हणजेच अनियोग शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होत आहे. आणि एक शिक्षिका म्हणून अनियोग शिक्षण संस्थेत माध्यमिक विभागात कार्यरत एक शिक्षिका म्हणून आपल्या सर्वांना मी असं अभिमानानं सांगू इच्छिते की संपूर्ण महाराष्ट्रात आज हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सर्व साहित्य संस्था, शैक्षणिक संस्था साजरा करत आहेतच, पण आपल्या महाराष्ट्र शासनासमवेत संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी शैक्षणिक संस्था आहे जी आपल्या महाराष्ट्र शासन व्यक्त केलेले आहे. आणि कालच त्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या प्रसार माध्यमांद्वारे सकाळी जवळजवळ 8,500 लोकांपर्यंत, सामाजिक संस्थांपर्यंत आपला हा उपक्रम पोहोचलेला आहे. म्हणजे हळूहळू अधिकाधिक लोकांपर्यंत हा उपक्रम नक्कीच पोहोचेल आणि एक शाळा आपल्या धर्तीवर असा स्तुत्य उपक्रम घेत आहे आणि त्याचा आदर्श घेऊन इतरही सर्व शाळा म्हणा, कॉलेजेस म्हणा व इतर सामाजिक संस्था असे उपक्रम घेत राहतील आणि त्यांनी आवर्जून घ्यावेत असे मी या निमित्तानं त्यांना विनंती करू इच्छिते. मी आपला अधिक वेळ दवडणार नाही, कारण मलाही खूप उत्सुकता आहे आज आपल्या या प्रमुख पाहुण्यांना, अध्यक्षांना ऐकण्याची आणि अर्थातच छान छान गोष्टी सांगून आपल्याला रमवणाऱ्या, त्यातनं अर्थबोध करून देणाऱ्या आपल्या सुवंताई आपल्या हजर आहेत. त्या आपल्या संस्थेचा नक्कीच खरंच एक प्रेमळ भाग आहे. आमच्या शब्दावरनं त्या सदैव हजर राहतात, याचा खरंच आम्हाला खूप आनंद होतो. आज या कार्यक्रमात माननीय चिंदरकर सर, आपल्या संस्थेचे आदरणीय संस्थापक व आपल्या अनियोग शिक्षण संस्थेच्या सचिव माननीय चिंदरकर मॅडम यांच्या धडपडीबद्दल त्यांनाही मी सर्व शिक्षकां वतीने विनम्र अभिवादन करते आणि माईक सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार, मी वैष्णवी जाधव आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी इथे उपस्थित आहे. अनियोग शिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विधानाने दिनांक 14 ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपल्या अनियोग शिक्षण संस्थेत साजरा होत आहे. दिनांक 14 जानेवारी 2021 रोजी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आपल्या अनियोग शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय चिंदरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन या आपली भूमिका विषयाला अनुसरून श्रीमती मनीषा केवळे आणि माजी विद्यार्थी संतोष काळे यांनी मधु मंगेश कर्णिक सर यांची मुलाखत घेतली. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक 21 जानेवारी 2021 रोजी विद्यार्थ्यांच्या स्वरचित कथा, कवितांच्या सादरीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शब्दपंख हा इंग्रजी व मराठी माध्यमाच्या मुलांचा कथा व कविता संग्रह. आतापर्यंत अनियोग शिक्षण संस्थेने 17 पुस्तक प्रकाशने हे सारे मराठी भाषा संवर्धनासाठी आमच्या संस्थेच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न. आजच्या कोरोनाच्या महाभयंकर काळात आपण सर्वजण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहोत. म्हणूनच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून मराठी भाषा संवर्धनाचे महत्त्व आपली अनियोग शिक्षण संस्था घर बसल्या पोहोचवत आहे. या सर्व कार्यक्रमाचे श्रेय मी माझ्या संस्थेचे संस्थापक श्री चिंदरकर सर यांना देते. आजच्या कार्यक्रमात सादर होणारा विद्यार्थी स्वरचित कथा, कविता या कार्यक्रमाद्वारे नक्कीच मराठी भाषा संवर्धन होईल अशी ग्वाही देऊन मी माझे प्रास्ताविक पूर्ण करते. धन्यवाद. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. कासकरांची कन्या श्रावणीताई अध्यक्ष आहे आज या मंचाकडे. अंगी नम्रता आहे तिच्या, साऱ्यांचा करते नेहमी आदर. अंगी नम्रता आहे तिच्या, साऱ्यांचाच करते नेहमी आदर.
अभिनय गाणे कविता वाचन सहज करीते ती सादर. वक्तृत्व निबंध खेळ असो यश मिळवते हमखास. वक्तृत्व निबंध खेळ असो यश मिळवते हमखास. जिद्द चिकाटीने करते नेहमी शाळेतील अभ्यास. स्वरचित कविता आहे तिची शब्दपंख या पुस्तकात. स्वरचित कविता आहे तिची शब्दपंख या पुस्तकात. सहभाग आहे तिचा विज्ञानाचाही प्रदर्शनात. हुशार कर्तबगार आहे ही आहे फार गुणी. हुशार कर्तबगार आहे ही आहे फार गुणी. अशी पाहुणी आहे आज अनियोजित श्रावणी. धन्यवाद. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी कथा कवितांचे कार्यक्रम करतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आणि चर्चासत्रात सहभाग घेतला होता. डॉक्टर सुमन नवलकर मॅडम यांनी साहित्य अकादमीच्या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला होता. तसेच दूरदर्शन आणि आकाशवाणीवर कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. नवलकर मॅडम अनेक वेळा आपल्या अन्य शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थित राहून आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. मॅडम आपल्या पुढील साहित्य क्षेत्रातील कार्य खूपच उल्लेखनीय आहे. मॅडम आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रावणीताई कासकर यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर सुमन नवलकर मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. सुमन नवलकर मॅडमसाठी एका जोरदार टाळ्या. धन्यवाद. तिला विनंती करते की त्यांनी किरण निलेश सर च्या विषयी संवादाच्या माध्यमातून ओळख करून द्या. मी प्रचिती कृष्णकुमार जोळे. काय ग प्रचिती, तुला माहित आहे का आज आपल्या शाळेत कोणता कार्यक्रम आहे? हो मला माहित आहे ना, स्वरचित कथा कविता सादरीकरण. बरं प्रचिती, आज आपल्या शाळेत ऑनलाईन उपस्थित कोण प्रमुख पाहुणे आहेत का? आज आपल्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन किरण येणे सर आले आहेत. तर चल आपण सर्व रसिकांना त्यांचा परिचय करून देऊया. किरण येणे सरांचे नाटक, मालिका आणि सिनेमा या क्षेत्रात मोठे योगदान आहे. जलगर्द पतंगी प्लॅटफॉर्म ही सरांनी लिहिलेली नाट्ये प्रसिद्ध आहे. शुभम करोती, अस्मिता या झी वाहिनीवरील मालिकेसाठी पत्रकथा संवाद लेखन सरांनी केले आहे. उदाहरण वाऱ्याचे लक्ष या स्टार वाहिनीवरील मालिकेसाठी देखील सरांनी संवाद लेखन केले आहे. त्याचबरोबर चित्ता, एक चाल सोमतीची या टेलिफिल्मसाठी कथा, पत्रकथा, संवाद लेखन सरांनी केले आहे. बाई कमी बा आणि स्टील क्लास हे 2 अंक व्यावसायिक नाटक लेखन केले आहे. पूर्वा तुमचे मनापासून आभार. यानंतर मी प्रियांशी पटेल तिला विनंती करते की तिने अन्य शिक्षण संस्थेचे संस्थापक चिंदरकर सर यांची कवितेच्या माध्यमातून ओळख करून द्यावी. इथे उपस्थित सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मी प्रियांशी पटेल आज तुमच्या समोर माझ्या शाळेचे संस्थापक आदरणीय श्री चिंदरकर सर यांचा थोडक्यात कवितेच्या माध्यमातून माहिती करून देतो. शिक्षण क्षेत्रातील महर्षी तुम्ही, शिक्षण क्षेत्रातील महर्षी तुम्ही, तुमचे कार्य सारे जाणीतो आम्ही. 50 वर्षांचा प्रदीर्घ हा काळ सुप्त, 50 वर्षांचा प्रदीर्घ हा काळ सुप्त म्हणूनच झाला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त. शिक्षक प्राचार्य आहात संस्था चालक, शिक्षक प्राचार्य आहात संस्था चालक. विद्यार्थ्यांची प्रेमळ नाते जणू तुम्हीच त्यांचे पालक. अदा तुमची नेहमीच देखेचक, अदा तुमची नेहमीच देखेचक. कथा, कादंबरी, नाटक तुम्हीच कवी आणि तुम्हीच लेखक. राष्ट्रसेवा म्हणा की असो समाजसेवा, राष्ट्रसेवा म्हणा की असो समाजसेवा. सत्यांचे पुजारी तुम्ही आहात आमच्या तुमचा हेवा. राष्ट्रसेवा दलातील सच्चे पुरस्कर्ते तुम्ही सर, राष्ट्रसेवा दलातील सच्चे पुरस्कर्ते तुम्ही सर.
सदानंद वर्देचे चाहते श्रद्धा साने गुरुजींवर. मुख्याध्यापका संघटनेचे तुम्ही आहात सल्लागार. मुख्याध्यापका संघटनेचे तुम्ही आहात सल्लागार. प्रौढ साक्षरतेचाही तुम्ही उचललात भार. शैक्षणिक संस्थेचे तुम्ही आहात मार्गदर्शक. शैक्षणिक संस्थेचे तुम्ही आहात मार्गदर्शक. पर्यावरण ही जोपासता उपक्रम तुमचे रोमहर्षक. तुमची सारी कहाणीच आहे वाखणण्याजोगी. तुमची सारी कहाणीच आहे वाखणण्याजोगी. म्हणूनच तर तुम्हाला आदराने म्हणतात कर्मयोगी कर्मयोगी कर्मयोगी. धन्यवाद सर. धन्यवाद श्रावणी. यानंतर मी उन्नती राठोड हिला विनंती करते की तिने अन्य शिक्षण संस्थेचे सचिव चिंदरकर मॅडम यांची ओळख करून द्यावी. नमस्कार, मी उन्नती राठोड. अनेक शिक्षण संस्थेच्या सचिव रोहिणी चिंदरकर मॅडम यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी येथे उपस्थित आहे. एकनिष्ठ पत्नी कर्तबगार आई तुम्ही. एकनिष्ठ पत्नी कर्तबगार आई तुम्ही. शिस्तीच्या उपभोक्त्यात मुख्याध्यापक बाई तुम्ही. ज्ञानाच्या या मंदिरात एक व्यवस्थापक तुम्ही. ज्ञानाच्या या मंदिरात एक व्यवस्थापक तुम्ही. मराठी विभागाच्या एक शिल्पकार तुम्ही. इंग्रजीचा उचलला डोक्यावर भार तुम्ही. इंग्रजीचा उचलला डोक्यावर भार तुम्ही. कठीण काळात सोसल्यात वेदनाही फार तुम्ही. उभ्या राहून मी सरांच्या पाठी दिलात त्यांना आधार तुम्ही. उभ्या राहून मी सरांच्या पाठी दिलात त्यांना आधार तुम्ही. सुख दुःख साऱ्याच्या सदा झाडात सहभागी तुम्ही. खऱ्या अर्थाने अन्योगच्या सच्चा अन्योगी तुम्ही. खऱ्या अर्थाने अन्योगच्या सच्चा अन्योगी तुम्ही. चांगल्याचे कौतुक करता चुकल्यास देता दम तुम्ही. मुख्याध्यापक सीईओ होता आता सेक्रेटरी झालात मॅडम. मुख्याध्यापक सीईओ होता आता सेक्रेटरी झालात मॅडम तुम्ही. तुमच्या साऱ्या कार्याला मनापासून सलाम करतो आम्ही. मनापासून सलाम करतो. आता मी आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षा श्रावणी कासकर यांना विनंती करते की त्यांनी चिंदरकर मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद श्रावणी. तर माझे नाव प्रचिती कृष्णकुमार जोडी. कष्ट हेच धन. एका गावात एक राजा राज्य करत होता. त्याचे नाव सूर्यबान होते. सूर्यबानाला एक भाऊ होता. तो खूप निर्दय होता. त्याला सूर्यबानाला 2 मुले होती. ती खूप आळशी होती. त्याला माहित होते की आपल्यानंतर आपला भाऊ आपल्या 2 मुलांना खूप वाईट शिकवणार. तेव्हा सूर्यबानाने आपल्या 2 मुलांना सांगितले की आपल्या शेतात खूप सारे धन लपवले. काही दिवसानंतर सूर्यबान मरण पावतो. तेव्हा त्या 2 मुलांना ती गोष्ट आठवते की आपल्या वडिलांनी सांगितलेलं की आपल्या शेतात धन लपवले. ते कुऱ्हाड घेऊन खोदायला सुरुवात करतात. एक जमीन खोदतात पण त्यांना काही धन मिळत नाही. दुसरी जमीन खोदतात तरीही त्यांना धन मिळत नाही. तिसरी चौथी अशा सगळ्या जमीन खोदतात तरीही त्यांना धन मिळत नाही. शेवटी ते उदास होतात. त्यांच्या बाजूला एक माणूस राहत असतो. त्याचे नाव प्रकाश असते. तो त्यांच्याकडे जातो आणि त्यांना विचारतो काय झाले. तेव्हा त्या दोघांमधला एक मुलगा बोलतो की आमच्या वडिलांनी शेतात धन लपवले होते पण आम्ही 4ही जमीन खोदल्या पण आम्हाला काही धन मिळाले नाही. तेव्हा त्या प्रकाशला माहिती होतं की ही दोन्ही मुलं आक्षी आहेत. तेव्हा तो 2 मुलांना म्हणतो आता थोड्या वेळात पाऊस पडेलच. तुम्ही बी पेरायला घ्या. तेव्हा ते दोघेही खूप कष्ट करून बी पेरतात आणि थोड्या वेळानंतर पाऊस पडतो. त्यांच्या शेतात खूप सारे धान्य जमा होते. तेव्हा सगळी माणसं त्यांची स्तुती करतात. तेव्हा ते दोघेही ते धान्य घेऊन बाजारात विकतात. त्यांना खूप पैसे मिळतात. ते खूप खुश होतात.
तेव्हा त्या प्रकाशला ही बातमी कळते. तेव्हा तू त्यांना जवळ बोलव आणि जवळ बोलावर त्यांना सांगतो की तुमच्या वडिलांनी शेतात कोणतेही धन लपवले नव्हते, तर तुम्ही आता अशीच मेहनत करा आणि असेच पैसे कमवा. तात्पर्य काय? कमाईच्या धनाने कष्टाच्या प्रयत्नाने आपल्याला सुख मिळते. धन्यवाद. माझे नाव निवेदना यायला आहे. माझ्या कवितेचं नाव आहे आमच्या गावाकडे. राहणे माझे घरी शहरात आहे, राहणे माझे घरी शहरात आहे, गुंतला असतो जीव गावात आहे. सुर पारंब्याने आठवते नशा, सुर पारंब्याने आठवते नशा, पोहायच्या नदीच्या पाण्यात आहे. खेळलो खेळ मी साऱ्या मातीतच्या, खेळलो खेळ मी साऱ्या मातीतच्या, दरवळ दिसा असणे मनात आहे. आवाज गुंजतोय कानी असून, आवाज गुंजतोय कानी असूनही, परवा तो मोकळा राहत आहे. तुला आठवतोय उसाचा कोवळा, तुला आठवतोय उसाचा कोवळा, उभा डौलाचा काळ्या शेतात आहे. जरी उडवतोय गाड्या शहरात येते, जरी उडवतोय गाड्या शहरात येते, पण असली मजा त्या बैलगाडीतच आहे, पण असली मजा मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी हिरण्यचे पुष्प देऊन सत्कार करावा. यानंतर मी कुमार विराज खांबे याला त्याची स्वरचित अशी कथा सांगण्याची विनंती करते. गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे प्रवासी. रामपूर नावाचे एक गाव होते. त्या गावातील माणसे प्रेमळ व दयाळू होती. एके दिवशी त्या गावात एक प्रवासी आला. गावकऱ्यांनी त्याचे प्रेमाने आदरातिथ्य केले. प्रवाशाला आनंद झाला व त्याने तेथेच काही दिवस काम करायचे ठरवले. गावकरी त्याच्याशी गप्पा मारायचे. बोलता बोलता प्रवाशाला असं समजले की ह्या गावातील नदीला पावसाळ्यात पूर येतो व गावकऱ्यांची शेती, मुलांची शाळा नदीच्या पलीकडे आहे. त्यामुळे पावसाळ्यात तेथे जाण्यात गावकऱ्यांना अडचण येते. तेव्हा तो त्यांना म्हणतो, मग तुम्ही तेथे पूल का नाही बांधत? तेव्हा गावकरी त्याला सांगतात, आम्ही सरपंचांना विनंती केली होती, पण त्यांनी त्याच्याकडे लक्षच दिले नाही. प्रवासी त्यांना विचारतो, तुम्ही पूल बांधाना? आपले रोजचे काम सोडून हे काम करणे गावकऱ्यांना पटत नाही व ते थोड्या वेळाने निघून जातात. तेव्हा प्रवासी म्हणतो, अरे ह्या गावकऱ्यांनी माझे किती प्रेमाने आदरातिथ्य केले, मी त्यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून काहीतरी केले पाहिजे. तेव्हा तो दुसऱ्या दिवशी उठतो, स्वतः हातात उदळ व फावटा घेऊन पूल बांधायच्या कामाला लागतो. 3 ते 4 दिवस तो एकटाच काम करतो. मग गावकरी विचार करू लागतात, अरे हा प्रवासी तर ते पूल वापरणार नाही, तो आपल्यासाठी कष्ट घेत आहे, त्याच्याने पूल बांधून होणार नाही, आपणही त्याला हातभार लावायला हवा. तेव्हा असे म्हणून एक एक करून संपूर्ण मी श्रमिका चव्हाण. माझ्या कवितेचे नाव आहे महाबाई. आता कसं जगावं बाई, आता कसं जगावं बाई, वाढीच लागली महाबाई. महाबाईची कटकट फार, पैशांचा हो सर्वांना भार. 60 रुपये किलोने कांदे, ते घेण्यासाठी पैशांचे वाढले. 50 रुपये किलो बटाटे, अशा महागाईने भरतील का सर्वांची पोटे? महागाईने केला कहर, महागाईने केला कहर, तुझे खिसे आता पैशांनी भर. महागाई आता होऊ दे स्वस्त, महागाई आता होऊ दे स्वस्त, जगतील सर्व मस्तच मस्त. महागाई 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 कंटाळली मी ऐकून बाई. सामान घेण्याची करू नका भाई, कारण आली आता महागाई. धन्यवाद. खूपच सुंदर श्रमिका, धन्यवाद. आता मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी पुष्प देऊन तिचा सत्कार करावा. आता आपल्या समोर वंश एक छोटीशी कथा घेऊन येत आहे, तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपली कथा सादर करावी. माझं नाव वंश आहे. मी 5वी माझ्या गोष्टीचं नाव आहे श्रद्धा. एक शिकारी होता. तो रोज जंगलात शिकारीला जायचा, पण त्याला देवावर श्रद्धा नव्हती. एक दिवस तो नेहमी सारखा शिकारीला गेला. त्या दिवशी त्याला एकही शिकार मिळत नाही. शिकार शोधता शोधता तो दाटी वाटीच्या जंगलात गेला व शिकार काही मिळाला
नमस्कार केले आणि म्हटले, देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. थँक्यू. खूपच सुंदर वंश. मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी पुष्प देऊन त्याचा सत्कार करावा. आता राजवी सुधीर शिंदे. मी इयत्ता 8वी क मध्ये शिकतो. माझ्या कवितेचे नाव आहे पावसाला. ढगांचा कडकडाट, विजांचा कडकडाट, आम्ही पाहतो पावसाची वाट. पाऊस आला मुसळधार, विसर्ग झाले हिरवेगार. पाऊस आला घ्या ओढ्या चला खेळायला. पावसामध्ये खूप भिजूया, आनंदाने गाणी गाऊया. पृथ्वी नाचे मोर आणि तुझ्या सोबत तो गातो गाणी. रंग अनेक असे इंद्रधनुष्याचे, जणू मन मोडून घेतो साऱ्यांचे. खळखळ झरा तर पत्रा, पावसाने भरवली बघा तारा सुरांची जत्रा. धन्यवाद. तुझे खूप खूप आभार राजवी. मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी त्याला पुष्प देऊन त्याचा सत्कार करावा. येथे उपस्थित सर्व मान्यवर भूषणवर्ग कर्मचारी आणि माझ्या बालमित्रांना त्यांना माझा नमस्कार. मी न्याहारी बडे, इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाची शिक्षिका. आज तुमच्या समोर माझे स्वरचित काव्य सादर करत आहे. खरं तर नोकरी करत असताना बराचसा माझा वेळ प्रवासामध्ये जाईल आणि त्या प्रवासातील एका छोट्याशा प्रसंगाचे मी काव्यात रूपांतर केले. तर माझ्या कवितेचे नाव आहे आयुष्याची गुपित. तिची अन माझी तशी रोजची नसे भेट, तिची अन माझी रोजची नसे तसे भेट. एक दिवस पडली अशीच जुळवून गाठ, तिची अन माझी तशी रोजची नसे भेट. एक दिवस पडली अशीच जुळवून गाठ. पौर्णिमेच्या त्या चंद्रावर आज तप्त सूर्याचा तेज भासला. पौर्णिमेच्या चंद्रावर आज तप्त सूर्याचा तेज भासला. विचाराच्या डोहावर जणू तळाच साचला. ध्यानस्थ बसली होती ती करीत संसाराचा तप. ध्यानस्थ बसली होती ती करीत संसाराचा तप. भंग केला मी त्या साधिकेचा जप. पुसले मी तिजला अगं काय झाले राणी. पुसले मी तिजला अगं काय झाले राणी. काय कोण जाणे तिच्या डोळ्यात तरंगत आले पाणी. काय कोण जाणे तिच्या डोळ्यात तरंगत आले पाणी. सुटकेचा सोडून मोकळा श्वास, सुटकेचा सोडून मोकळा श्वास. पुण्यात रचवली तिने भावनेची रास. सुटकेचा सोडून मोकळा श्वास. पुण्यात रचवली तिने भावनेची रास. दबकत बोलली वेड्यामानी, दबकत बोलली वेड्यामानी मन लागेना सासरी. दबकत बोलली वेड्यामानी मन लागेना सासरी. खावी वाटते माझं माहेरची भाकरी. चालवते मी संसाराचा गाडा, चालवते मी संसाराचा गाडा. पण काल कामच आठवला माझा बालपण वेगळा. तिथला उन्हाळा पावसाळा, ओहलेल्या फुलाच्या माळा, नाचलेल्या त्या पैजणी निवाळा आणि फुलवल्या त्या बागेच्या माळा. काय सांगू मी बाळा. डोळ्यातील अंजन पुसणी वेळी आली माहेरी गिरकी घालून. डोळ्यातील अंजन पुसणी वेळी आली माहेरी गिरकी घालून. बोलली संसार सुखाचा फुलवेला. माझा माहेरचा वाढवेल संस्कार आईचे देईल शिस्त बापाची लावेल. खुर्चीचा एक पाय मोडला आणि खुर्ची लागली लंगडायला. आता खुर्ची लंगडते म्हटल्यावर कोणी देखील तिच्याजवळ फिरते ना. तिच्यावर बसणं तर दूरचीच गोष्ट, पण तिच्यावरची धूळ झटकावी असं देखील कोणाला वाटेना. सखबाई यायची आणि बाकीच्या 3 खुर्च्या झाडायची, बाकी सगळं सामान झाडायची पुसायची. पण ह्या खुर्चीकडे ती ढुंकून देखील बघायची नाही. तिचं म्हणणं एकच की या खुर्चीवर बसायचंच नाहीये, कशाला साफ करायची तिला. खुर्चीवर आपली धूळ जमते. बाकीच्या 3 खुर्च्या तिला बसायच्या, तिची चेष्टा करायच्या. खुर्ची पाय तिचा लंगडा पाय. कोणी देखील तुझ्या पुढे फिरकत नाही. खुर्चीला अतिशय वाईट वाटायचं, पण कोणी देखील तिचे डोळे पुसायला यायचं नाही. असेच काही दिवस गेले आणि मग दिवाळी आली. दिवाळीमध्ये कसे आपल्याकडे पाहुणे येतात, आपण कोणाकडे पाहुणे म्हणून जातो, तसे त्या दिवशी किशनकडे 4 पाहुणे येणार होते. आता 4 पाहुणे येणार म्हटल्यावर 4 खुर्च्या तर हव्यातच की नाही. तर एक खुर्ची लंगडी झालेली. आता काय करायचं. मग किशनने काय केलं
ती लंगडी खुर्ची नेऊन गॅलरीत ठेवली आणि शेजारच्या किशनकडून एक खुर्ची घेऊन आला आणि आपल्या 3 खुर्च्यांच्या बाजूलाच रांगेमध्ये ती 4थी खुर्ची उभी केली. काही वेळाने पाहुणे आले. 4 खुर्च्यांमध्ये 4 पाहुणे बसले आणि काही वेळाने ना त्या किशनकडच्या खुर्चीत बसलेला पाहुणा चुळबुळ करायला लागला. किशनचं म्हणणं एकच की माझ्याकडच्या खुर्च्यापेक्षा ऐस पैस आहे, त्यामुळे छान बसले पाहुणे आणि किशनकडची खुर्ची आहे ना ती काय अशी ऐसपैस नाहीये, त्यामुळे तो विचार पाहुणा चुळबुळ करतो. मग किशनने त्यांना छान लाडू करंज्या दिवाळीचा फराळ खायला दिला. छानपैकी सरबत वगैरे पाजलं, पाहुणचार घेतला, गप्पा मारल्या आणि ते 4 पाहुणे आपल्या घरी निघून गेले. पाहुणे निघून गेल्या पहिलं काम काय किशनने केलं तर किशनची खुर्ची नेऊन किशनला दिली आणि सगळं पेले पाट्या काय ग्लास बीस बशा सगळं धुवून पुसून लखलखीत केलं. 2 जण अतिशय थकले 4 पाहुण्यांचं स्वागत करून पाहुणचार करून आणि मग दृश्य करून जाऊन त्या 3 खुर्च्यांपैकी 2 खुर्च्यांवर किशन आणि राधा 2 जण बसले. तर काही वेळाने राधा आणि किशन पण चुळबुळायला लागले. हाताला चावतंय, पायाला चावतंय, पाठीला चावतंय, पोटाला चावतंय आणि कळेल ना त्यांना. ताडकून 2 जण उठले आणि वाकून खुर्च्यांमध्ये बघतात तर काहीच दिसत नाही. मग शेवटी किशनने बॅटरी आणली आणि बॅटरीचा उजेड काढून खुर्च्यांमध्ये नीट पाहिलं तर खुर्च्यांमध्ये एकूण रे बापरे नशीब की लवकरच लक्षात आली आपल्या ही गोष्ट. मग त्याने आणून वेतनाचं औषध खुर्च्यांमध्ये मारलं आणि मग राधा म्हणाली आपण या खुर्च्या थोड्या वेळ उन्हामध्ये नेऊन ठेवूया. म्हणून दोघांनी मिळून त्या 3 खुर्च्या उन्हामध्ये ठेवायसाठी गॅलरीमध्ये गेले तर ती बिचारी लंगडी खुर्ची उन्हामध्ये आणि धूळ खात आणि ऊन खात ती बिचारी उन्हामध्ये होती. तिच्याकडे बघून किशनच्या लक्षात आलं की अरे आपण जर वेळीच हिचा पाय दुरुस्त करून घेतला असता तर आज आपल्या घरामध्ये ढेकून आले नसते. मग त्यांनी ताबडतोब सुताराला बोलवून त्या खुर्चीचा तो मोडलेला पाय नीट करून घेतला. मग स्वच्छ केली, झाडून पुसून ती खुर्ची आणि मग इतर 3 खुर्च्यांबरोबर ती 4थी खुर्ची पण आणून घरामध्ये उभी केली. आता त्या 3 खुर्च्या आहेत ना पहिल्या ज्या तिला चिडवत होत्या त्या आता तिला अजिबात चिडवत नाही. कारण त्या 3 खुर्च्यांना शेजारच्या किशनकडच्या ढेकणांनी इतकं चावून हैराण केलंय की त्या अगदी खजीरवून गेले. त्या अगदी खजीरवून गेले. आज योगायोग किती चांगलं आहे. आज ज्यांना आपण भारताचा मराठी भाषेचा शेक्सपियर म्हणतो ते आपले राम गणेश गडकरी यांची पुण्यतिथी आज आहे. मॅडम त्यांना पुष्कळ घातलेला आहे आणि त्या आल्या सगळे. त्यानंतर ज्यांना आपण आपल्या भारतातला सर्वश्रेष्ठ देशभक्त म्हणतो, ज्यांनी परदेशात जाऊन सेना उभी केली, आझाद हिंद सेना आझाद बनविण्यासाठी, भारत आझाद होण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. अशा या 2 लोकांच्या आज स्मृती दिनाच्या दिवशी आज आपण मराठी भाषा संवर्धन 15ला त्याच्यामध्ये आज आपण आहोत. 14 तारीखला कोमसभाचे अध्यक्ष मुंबई मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मुकेश कर्णिक यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांच्या शुभ हस्ते ह्या 15वड्याची सुरुवात झाली. एक वेळी तुम्हाला 50 वर्ष माझी 12 वर्ष खाल्ली तुम्ही राहू दिली. मी 62 वर्ष ह्या शिक्षण क्षेत्रात आता पुढच्या 50 नाही म्हणे
हा चालेल, पण छान बोलली ग. इतका मी मोठा नाहीये, पण तू छान बोलली. तर ह्या देशाचं भाग्य फार मोठं आहे. एकापेक्षा एक नररत्न ह्या भूमीत जन्माला. मी माझ्या चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला. मी कोकणात जन्म घेतला. ह्या महाभारताच्या आपल्या 18 दिवस कौरव पांडवांचं युद्ध झालं. 18 दिवस लाखो लोक मारले गेले. पण त्या वेळेला कौरवांची बाजू चुकीची आहे, नीतीची नाही, धार्मिक धर्म सोडून आहे. असं असतानाही 3 व्यक्ती तिथे होत्या, त्या महान होत्या. एक भीष्माचार्य, ज्यांनी प्रतिज्ञा केली तर ती पूर्णच करणार. आयुष्यात सुंदर मुली आल्या त्या तरी त्यांनी ठरवलं तर मी लग्न करणार नाही. नाही, अनेक गोष्टी त्यांच्या प्रतिज्ञा. एक वचन ज्यांना म्हणता येईल प्रतिज्ञा कोणाची असावी, त्या भीष्माचार्यांसारखी. दुसरी व्यक्ती होती, ती व्यक्ती म्हणजे द्रोणाचार्य. हे द्रोणाचार्य यांनी सुद्धा इकडे कौरव आहे, इकडे पांडव आहे, दोघांचं युद्ध आहे. तो काय, पण ज्याचं मीठ भाकरी खातो त्या राजाच्या कामाला लागली, त्याची बाजू घेतली आणि भीष्माचार्यांना विचारली काय करू. भीष्माचार्यांनी सांगितलं, तुम्ही ज्याची चाकरी करता, ज्याच्याकडे आहात त्याचीच बाजू घ्यायची आहे. मग ती चुकीची आहे, पण सुधारण्याचं काम करूया आणि त्याची बाजू. आणि तिसरं म्हणजे जगात उत्तम मित्र कोण असावा, तर तो अरे वा, मी कशाला कुठं सांगायला लागलो. छान सांगताय, पण मी माझी आता एवढं बोलवले मी पूर्ण करणार. तर कर्ण तिसरा, ती गोष्ट मी आता सांगतो. 18 दिवसाचं युद्ध या ठिकाणी पहिला सेनापती होते भीष्माचार्य. त्यानंतर त्यांना मृत्यू झाला नाही. मृत्यू येणे शक्य नव्हतं. बाणावरती त्यांनी काय स्वेच्छा मृत्यू, म्हणजे किती जरी का ह्या पांडवांनी प्रयत्न केला तर त्यांना मृत्यू नव्हता. परंतु स्वेच्छा मृत्यू जो होता तो त्यांनी म्हणावं त्याने मृत्यू येत होता. आणि म्हणून त्यांनी बाणावरती त्याच्यातही मी पुढे जात नाही. दुसरं, द्रोणाचार्य हे सुद्धा अपराजित होते. पण ते सुद्धा पुत्रप्रेम त्यांचं उफाळून आपला मुलगा गेला, जो आयुष्यात कधीही खोटं बोलणार नाही. मी 100 किती आठवण 3दा 4दा कितीदा तरी खोटं, तुम्ही सगळेच खोटं बोलताय. कावा तरी बोलतो ना, आई त्याला गृहपाठ केलेला आज सरळ झाले खोटं बोलतो. अरे बोलावं नाही असं नाही, पण त्याने आयुष्यात कधीच खोटं बोलला नाही. असा धर्मराज, त्याला धर्मराज नाव, त्या धर्मराज मात्र खोटं बोलायचं नव्हतं त्याला. नरोवा कुंजरवा, हे पण तुम्हाला माहित असेल. मी तिथेही जात नाही, मी पुढे जातोय. त्यानंतर सेनापतीचं ज्याला मिळालं तो महारथी कर्ण. त्याच्याबद्दल बोल, असा दानशूर ह्या जगात अज्ञात झालेला आहे आणि होणे शक्यच नाही. कारण जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंत, अगदी अंतापर्यंत जो एकही आपलं दानशूरपणाचं वचन भंग करू शकला नाही. बघा अजून प्राण आहे. मग त्यांना बरं झालं, अरे माझ्या मुलीचं लग्न होणार आहे आणि त्याच्यासाठी
पंडित हसला. खरं म्हणजे तो उदास हसला. आता मी ब्राह्मण देवा, तू अशा वेळेला आला की माझ्याजवळ काही नाही रे. काय म्हणतोस? अरे कर्णा, तुझे सोन्याची दात ऐकणारी तोवर सुंदर नाही हे मलाही माहिती आहे, पण दात होण्याचे ते दिले तरी मला काढतील. थोडेसे कर्णाचे डोळे लोकाला चमकायला लागले. त्याला एक आनंद वाटला. शेवटच्या क्षणाला आलेला हा माघारी जाणार नाहीये. आणि मग त्याने म्हणाला हो हो आणि सांगितलं, ब्रह्म तो तितका दगड आणशील का रे? मी ब्राह्मण आहे रे, मला जर तेवढी शक्ती असती तर मी तुझ्याकडे आलोच कशाला असतो रे. कर्णाला माहित होत क्षत्रिय जितका दानपट बलवान असतो तिथे ब्राह्मण नाही. म्हणून त्याने आणि त्याला आठवलेल्या आपल्या पाठीवर असलेल्या भात्याची लोखंडी भाता त्याने कसं बस करत तो भाता बाजूला काढला था, समोर ठेवला. आणि काय करावं त्याने? आपले दात हिरव्या हाताने काढतायचे, दगड नाही. त्याने आपलं तोंड म्हणजे दात त्या लोखंडी भात्यावर धडाधड मारले. आणि त्याच्यातून आलेली ती दात, सोन्याने चमकणारे दात त्या ब्राह्मणाच्या समोर हे पुढे. ब्राह्मणाने एक निरखून बघितलं. अरे कर्णा, मी ब्राह्मण आहे विसरला? अरे रक्ताने माखलेले दात तुम्हाला देतो, तुला काहीच कसं नाही वाटत? कर्णाला लक्षात आले, हे रक्ताने माखलेले मी दात कसे देऊ? मग तो विचार करायचा काय करू? त्याच्या दुसऱ्या ह्याच्यावरती धनुष्य बांधलं. धनुष्य, एक धनुष्य त्याने कसं बस रक्तच वाहत आहे, मांस वाहत आहे, तर त्याने ते धनुष्य बाहेर हळूहळू काढलं आणि खात्यातून असलेला एकमेव बाण त्याने बाहेर काढला आणि प्रत्यंचा लावला. त्या दोरीला त्याने बाण लावला आणि परत प्रार्थना केली. कसा बघा उठला, त्याला झोपून काही ते बाण मारता येत नव्हता. झोपल्यावर उभा राहिला आणि जेवढा त्राण एक वटून त्याने बाण खेचला आणि फवारा पाण्याचा बाहेर आला. त्याने ती दात त्याच्यात घुसली आणि म्हणाला, ब्राह्मणा घे, हे आता स्वच्छ झालेली ही माझी सोन्याची दात तुला मी अर्पण करतोय.